बेस कमी करा। भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला, भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला। 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला, 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला। सर्वांना माझा नमस्कार, माझे नाव राधिका आहे। आज 15 ऑगस्ट आहे, आपला भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत। सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीर सैनिकांनी बलिदान दिले, त्या वीरांना आपण वंदन करूया। हा दिवस आपला सर्वांसाठी अभिमानाचा आहे। मला माझा देश खूप खूप आवडतो। धन्यवाद। आता इतकेच बोलून जातो की ना पूछो जमाने से की क्या हमारी कहानी, ना पूछो जमाने से की क्या हमारी कहानी, हमारी पहचान यही है कि हम हिंदुस्तानी है। घाबरू नको। सर्वांना माझा नमस्कार, माझे नाव स्वराज गणेश नगवडे। आज 15 ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत। सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, अभिमानाचा व सन्मानाचा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। आजचा हा दिवस आपल्याला त्या शूरवीरांची ओळख करून देतो। मला माझ्या भारत देशावर खूप अभिमान आहे। जय हिंद, जय भारत। खरोखरच थोडीशी शंका येते, सरकारला येते का राबवणाऱ्याला येते, की आपला स्वाभिमान कमी होतो का काय, आपल्या राष्ट्राप्रती आपला स्वाभिमान कमी होतोय का काय। पण ती गोष्ट तशी नाही, कारण कालांतरानं थोडंफार पॉजेस येत असतात किंवा कालांतरानं थोडीफार त्या ठिकाणी पठारावस्था येत असते। मग अशा वेळी शासन म्हणून त्यांची जबाबदारी बनते की त्या ठिकाणी आपलं राष्ट्र आणि आपलं निशान याच्याविषयी जी काही जागृती आहे, याच्याविषयी जी काही संवेदनशीलता आहे, याच्याविषयी जो काही स्वाभिमान आहे तो टिकवून ठेवणं निश्चितपणे पुढील पिढी जी आहे ती या स्वाभिमानाला, या स्वातंत्र्याला त्या ठिकाणी अजून उजाळा देईल असंच त्या ठिकाणी वाटतंय। यानंतर येतं तिसरीतून कोण आहे का? हा मुद्रा मानाचा या भारत देशाला चला देऊया सलामी, चला देऊया सलामी, या तिरंगी झेंड्याला। सर्वांना माझा नमस्कार, माझे नाव प्राची हनुमान नरवाडे आहे। आज 15 ऑगस्ट आहे। आपण इथे सर्वजण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। प्रथम सर्वांना भारतीय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। आज आपण त्या सर्व शूरवीरांना वंदन करूया। स्वातंत्र्य दिन भारताचा एक राष्ट्रीय सण आहे। मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे। इथून माझी शब्द संपले। जय हिंद, जय भारत। जाता इतकेच बोलून जाते। ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले, शूर भारतीय वीर फक्त देशासाठी। सर्वांना माझा नमस्कार, माझे नाव श्रावणी आहे। आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा म्हणून हातात काट्या व मशाला घेऊन मोर्चा काढत होते। त्या मोर्चात इंग्रजांना मदत करणाऱ्या अनेक फितूर लोकांनी आपल्या भारत देशाला बंदुकीने ठार मारत असत। असे लाखो भारतीय या देशाकरिता शहीद झाले आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपले। जय हिंद, जय भारत। आज 145 कोटी जी लोकसंख्या आहे, तर संपूर्ण राष्ट्रध्वजाखाली, संपूर्ण निशाणाखाली आज अभिमानाने आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून अतिशय स्वाभिमानाने जगामध्ये पुढे जाते आहे। यानंतर इयत्ता 4 स्वराज नरवाडे। सर्वांना नमस्कार, माझे नाव सौराज साहेब नरवाडे। आज दिनांक 15 ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला। प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला आहे. या दिवशी 1947 मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. जय हिंद, जय भारत. यानंतर ना संस्कृती नरवडे. आजच्या अध्यक्ष माननीय गुरु वर्ग तसेच माझ्या उपस्थित आणि मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट या दिवशी मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांतपणे ऐकून ही माझी विनंती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संस्कृती आहे. आज 15 ऑगस्ट आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. या निमित्त पंतप्रधान तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. एवढे बोलून माझे 2 शब्द संपते. जय हिंद, जय भारत. भारतात आता इतकेच बोलते की जेणे वाले जलते जनास का काम है, जेणे वाले जलते जनास का काम है. मराठी परिवार की बेटी में संस्कृति मेरा नाम है. मराठी परिवार की बेटी में संस्कृति है. हे आपलं स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन आणि माझ्या बंधू बहिणींनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिन विषयी 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले असे शूर स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया. स्वातंत्र्य दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. जय भारत. नमस्कार. माझे संपूर्ण नाव मारुती विठ्ठल हिवराळे आहे. हा आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला. हा एक आनंदाचा सण आहे. या दिवशी आपण झेंडावंदन करतो. सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता इतकेच बोलतो की तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची गाण आहे. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची गाण आहे. तिरंगा आमचा प्राण आहे, भारताची शान आहे. तिरंगा आमचा प्राण आहे, भारताची शान आहे. उत्सव 3 रंगांचा आभाळ आज सजला. उत्सव 3 रंगांचा आभाळ आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट विषयी 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आहे. मित्रो, 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीपासून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आहुती दिली. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपते आहे. जय हिंद, जय भारत. सर्वांना नमस्कार. माझे नाव पूनम आहे. आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देते. या दिवशी शाळेत झेंडावंदन करतात. या दिवशी देशभक्ती गीते म्हटलं जातं. मला हा दिवस खूप खूप आवडतो. धन्यवाद. पानी नहीं हो तो नदियाँ किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की, अगर वतन के काम न हो तो जिंदगी किस काम की. अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथील उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. प्रथम सर्व भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्र, आज आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून
सुभाषचंद्र बोस अशा शेकडो स्वातंत्र्य सैनिकांची बलिदानाची आहुती करून देतो. जय हिंद, जय भारत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग तसेच इथे उपस्थित माझा मित्र आणि मैत्रिणी, आज 15 ऑगस्ट या दिवशी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सानिका नरवाडे आहे. वर्ग 5. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण झेंडा वंदन करतो, सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. या दिवशी आपण देशाच्या शूर सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. धन्यवाद. जाता जाता इतकंच बोलते की हंसने वाले हंसते हंसना का काम है, हंसने वाले हंसते हंसना का काम है. नरवाड़ी परिवार की बेटी हूँ. सानिका मेरा नाम है. माझे नाव वेदिका विठ्ठल नरवाडे. मी आता 5वी मध्ये शिकते. आज मी तुमच्यासोबत 15 ऑगस्ट या विषयावर 2 शब्द बोलणार आहे, तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. उत्सवातील रंगाचा अभावी आज सजरा, उत्सवातील रंगाचा अभावी आज सजरा. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. सामान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. मित्र, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण इथे भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या विरुद्ध मुक्त झाला. पण हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण पणाला लावले. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अथक परिश्रम केले आणि आपली भारत माता स्वतंत्र झाली. जाता जाता इतकेच बोलू जाते, तिरंगा झेंडा फडकवतो सारे जय जयकार बोला, तिरंगा झेंडा फडकवतो सारे जय जयकार बोला. 15 ऑगस्ट अभिमानाचा, 15 ऑगस्ट अभिमानाचा. आपला भारत स्वतंत्र झाला, आपला भारत स्वतंत्र झाला. शेवटचं भाषण, शेवटचं मनोगत या ठिकाणी व्यक्त होईल. आदित्य नरवाडे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आदित्य आहे. मी इत्यादी 5वी शिकते. आज मी तुमच्यासोबत 15 ऑगस्ट या निमित्त 2 शब्द बोलणार आहे, तर ते शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. देशाला मी तिरंगाला ज्यामुळे शान आहे, देशाला मी तिरंगाला ज्यामुळे शान आहे. हा तिरंगा नेहमी उंच राहतो प्रथा प्राण आहे, हा तिरंगा नेहमी उंच राहतो प्रथा प्राण आहे. सामान्य व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व तसेच माझ्या देशबांधवांनो, सर्वसामान्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आनंदाचा, अभिमानाचा व सन्मानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतातील देशाचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक देशपूजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपला भारत देश 1947 मध्ये इंग्रजांच्या गुलाम आपला भारत देश मुक्त झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपते. जय हिंद, जय भारत. जाता जाता इतकेच बोलून जाते. तैरना है तो नदी नाले में तैरो, सागर में कर खाए. तैरना है तो तालाब में तैरो, नदी नाले में कर खाए. प्यार करना तो वतन करो. जय हिंद. एक साथ खड़े होंगे, खड़े लाइन Bread, sub, fish, sub.
एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देगा। सलामी दो। एक साथ राष्ट्र की शुरू करेंगे। शुरू कर। शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे गाये जय जय माता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे वंदे